थानाव पकड कशी करायी हे स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण थानाव पोराची घट पकड करण्यासाठी योग्य पद्धत आणि सतत स्तनपान करण्याबद्दल शिकणार आहोत. सुरुवात करण्याआधी ध्यानात घ्या, थानाचा दूध पाजायला थानाव योग्य पकड धरायला महत्वाचा आहे. पोराची थानाला बेस पकड नसल तर फक्त निप्पलमधून दूध मिळेल. यामुळे पोराला उलासाच दूध मिळेल. तर थानाचे एरिओलाचा खालचा भाग पोर बेस धरील तवाच पोराला पुरेसा दूध मिळेल. कृपया ध्यानात घ्या, एरिओला ह्यो थानाभोवतीची गडद जागा आहे. आता सुरुवात करू. आंधी आयना पोराला थानाला पाजायला चांगला धरायला पाहिजे. ही पकड हेच मालिकेतील इतर व्हिडिओमध्ये तपशिलात स्पष्ट केली आहे. हे ट्युटोरियल मध्ये क्रॉस क्रेडल स्थितीचा उपयोग कसा करावा या समजायला आहे. ध्यानात ठेवा, थानाला दूध पाजण्यासाठी पोराला चांगली स्थिती आणि चांगली पकड गरजेची आहे. या चित्रात आई पोराला बेस सांभाळून क्रॉस क्रेडल स्थितीना धरिते आणि पोर थान पेयासाठी तयार आहे. पकड करण्याआधी महत्वाचा म्हणजे पोरांना त्याचा तोंड मोठा उघडायला पाहिजे. का तर कोणालाही वडापाव किंवा बर्गर खाताना देखून ह्या समजून घ्याव. आपुनी वडापाव नाही तर बर्गरचा मोठा घास घेण्यासाठी आपुनी तोंड मोठा करतो. तसाच जर पोर मोठा तोंड उघडील तर थानाचा जास्तीचा भाग तोंडात घेऊ शकत. पोर मोठा तोंड उघडील याचेसाठी आईना त्याचा निप्पल पोराचे वरचे वठाव वजच हात लावायला पाहिजे. धीर धरा, कवा कवा पोराला मोठा तोंड उघडायला काही सेकंद ते 2 मिनिटं लागू शकतात. ध्यानात ठेवा, थानाला पाजायला कंच्या इतरांना थानाचा ताबा घेताना कवाई आईची बोटा नि अंगठा पोराचे वठाल सारखीच असायला पाहिजे. जेव्हा पोर मोठा तोंड उघडीत तेव्हा खालचा वट एरिओलाचे खालील भागात असायला पाहिजे आणि निप्पल पोराचे तोंडाचे वर असायला पाहिजे, ना की पोराचे तोंडाचे मधोमध. आता आयना त्याचा थान पटकन पोराचे तोंडात ठेवायला पाहिजे. आयना पहिला पोराचे डोकेला वजच बाहेरचे बाजूला वाकवून पोराची खाड त्याचे थानावर दाबाई. आयना त्याचा पाठाण वाकवायचा नाही किंवा थानाला पोराचे तोंडा परत आणायचाही नाही. पोराचे खांद्याचे मंगून वजच हाताना टेकू देऊन पोराला थानाचे जवळ आणायचा. थानाचा ताबा करण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आईचे एरिओलाचा खालचा भाग पोराचे तोंडात आला पाहिजे. यामुळं निप्पलचा मोठा भाग पोराचे तोंडात जायला मदत होईल. पोरांना खालचे वठाना एरिओलाचे खालचे भागाला जिभना दाबला पाहिजे. यामुळं दुधाचे नसावं भार पडल आणि बराच दूध बाहेर येईल. मोरील पायरी म्हणजे पोरांना थानाची घट पकड केलीये का त्या तपासावा. घट पकड केलीये का नाही याची खात्री करायला आईना खालील बाबीची काळजी घेतली पाहिजे. पोरांना तोंड मोठा उघडलेला असावा. पोराचे वरचे वठाचे जवळचा एरिओलाचा भाग खालचे भागापेक्षा जास्तीचा दिसला पाहिजे. पोराची खाड आईचे थानात सगळीच घुसायला पाहिजे. दूध गिळताना पोराचे जबड्यांना पुरी हालचाल केली पाहिजे आणि पोराचा खालचा वट बाहेरचे बाजूला दुमडलेला पाहिजे. थानाला नीट चिपकलेला पोर बरेच वेळा आईचे थानात दपलेला असात. अशा वेळेला पोराचे खालचे वटाजवळ थानाला वजच दाबा आणि पोराचा खालचा वट बाहेरच्या बाजूला दुमडलेला आहे का नाही ह्या तपासा. मोर पोराचे नाकाक बघू. जर पोराचा नाक आईचे थानात दाबला वया तर आई पोराची डोकी बाहेरचे बाजूला वजच मुडपू शकते, ज्याचेमुळं पोराची खाड आईचे थानात अनिक दबल आणि पोराचा नाक नि कपाळ थानाचे
जवळून दूर होईल. असा केल्यावर पोराचा थानाशी घट ताबा होईल. पोराचा सगळा चेहरा थानाचे जवळून दूर न्यावू नका. यामुळं फक्त निप्पलमधून दूध मिळेल. ध्यानात ठेवा, दूध पाजणं ह्या आईसाठी आरामासारखाच पाहिजे. तेना त्याचे निप्पल व चिमटा कडणा, खेचणा किंवा चोळणा या जाणवला नाही पाहिजे. जर दूध पाजणं आईसाठी त्रासदायक वाटत वया तर पोरांना थानाशी नीट ताबा केला नसल. आता आपुही चांगला ताबा नसण्याची सामान्य कारणं हेरू. बऱ्याच आया आपले एरिओलाला दाबून फक्त निप्पल पोराचे तोंडाचे मधोमध ठेवतात. येठ पोराचा तोंड म्हटा उघडलेला नाही. पोर फक्त निप्पलशी पकड करीतो. येठ पोराचे वरचे आणि खालचे वटाचे जवळचा एरिओलाचा समान भाग दिसतो. पोराची खाड थानापासून दूर आहे. पोराची दूध पिण्याची पद्धत जलद आहे. चुकताना पोराचे गालात खास पडते. पोराचा जबडा पुरी हालचाल करीत नाही जेव्हा पोर दूध प्यातं आणि पोराचे तोंडातला कडक भागामुळं निप्पल चिमटी भरिते आणि दबते. हे आईसाठी त्रासदायक असू शकतं आणि निप्पल जखम होऊ शकते. तसाच निप्पलमधून दूध पाजल्यामुळं पोराला एरिओलाचे खालचे म्हटे दुधाची नलिकेमधून दूध मिळणार नाही. त्यामुळं पोराला लागल तेवढा दूध भेटत नाही. जर पोर फक्त निप्पलमधून दूध प्यात वया तर आईना त्याची चांगली करंगळी पोराचे तोंडात कोपऱ्यातून टिकाई. तेना त्याचा उपयोग निप्पलवर पोराचा चुकणा सोडवायला करावा. मग तेना चांगली पकड खात्री करून पोराला परत तेच स्थानाशी पकड कराई. चांगली पकड नंतर आईना खात्री करून घ्यावी का पोराला पुरेशे प्रमाणात पहिला दूध आणि मंगील दूध दोन्हीपैकी मिळातं. पहिला दूध पाण्यासारखा असातं ज्या थानाचे पुढील भागात साचलेला असातं. ह्या पाणी आणि प्रोटीनशी बनलेला असातं. या पोराचे विकासासाठी गरजेचा आहे. मंगला दूध जाड असातं त्या थानाचे मंगचे भागात गोठलेला असातं. ह्या खरं तर चरबेना बनलेला असातं. या पोराचे मेंदूचे विकासासाठी आणि वजन वाढण्यासाठी गरजेचा असातं. ह्या जाणून घेण्यासाठी की पोराला पहिला दूध आणि मंगील दूध मिळातं का आईना दुसरे थानातून दूध पाजण्याआधी पहिले थानातून पुरा दूध पाजला पाहिजे. खात्री करण्यासाठी आईना एका थानातून पुरा दूध पाजला आहे का आईना हाताना दाबून थानातून दूध काढला पाहिजे. जर थानातून पाण्यासारखा दूध बाहेर आला तर नाही तर घट दुधाचा चांगला प्रवाह आला तर आईना आपले पोराला परत तेच थानाशी दूध पाजावा. जेव्हा हाताना दाबल्यावर जाड दुधाची धार कमी होऊन थेंब थेंब येतो तेव्हा याचा अर्थ आईना आपले पोराला ते थानातून पुरा दूध पाजला आहे. पण दुसरे थानातून दूध पाजण्याआधी आईना पोराला त्याचे मांडीवर बसवून त्याचे धडाचा भाग वजच पुढं सरकवून त्याचे जबड्याला आपल्या हातात घेऊन ढेकोर दियाला उत्साहित करावा. पोरांना 2 ते 3 मिनिटात ढेकोर दिला पाहिजे. जर पुढचे 5 मिनिटात ढेकोर नाही दिला त्याचा अर्थ असा समजावा का पोरांना थानाशी बहुत चांगला ताबा केला होता. पोरांना दूध पिताना त्याचे पोटात जास्ती वारा झेला नाही. आता आईना पोराला दुसरा थान दिला पाहिजे. जर पोराचे पोट भरला वया तर पोर दुसरा थानातून दूध पिणार नाही. पण आईना दोन्ही थानातून पोराला दूध पाजला पाहिजे. तेना शेवटचा निर्णय पोरावर सोडला पाहिजे. जर दूध पिताना पोर निजला तर आईना पोराचे तळपायावर वजच थोपटून नाही तर पोराचे पाठणावर वजच गुदगुल्या करून नाही तर ढेकोर कडायला दाखलेल्या स्थितीत
पोराला बसवून उठवायला पाहिजे. योग्य पद्धतीसह पोराला स्तनपान सतत करणं देखील महत्वाचं आहे. आईना 24 तासात कमीत कमी 12 वेळा आपले पोराला थानावं पाजायला पाहिजे. त्यापैकी रायचे वेळेला कमीत कमी 2 ते 3 वेळा दूध पाजला पाहिजे. पोराला पाजायच्या आधी आईना पोराला भूक आहे का नाही या हेरावा, जसा की पोर बेचैन, तोंड उघडणं, डोका फिरवणं, आपले हात तोंडात टिकणं, बोटाला चुकणं आणि अंग ताणणं. जर पोर दुधासाठी रडत असेल तर त्याचा अर्थ असा का बराच वेळ झालेला आहे. ध्यानाच्या 2 हप्त्यात, 6 हप्त्यात नि वयाचे 3 महिन्यात पोराचे विकासात जलद गतीनं वाढ होते आणि पोराला जास्तीचे दुधाची गरज लागते. तसाच आईचे दुधात वाढ होईल जर पोर सतत दूध पिईल. त्यामुळं असे विकासाच्या वेळेस आईना सद दूध पाजला पाहिजे. ध्यानात ठेवा, पोराचे जीवनाचे पहिले 6 महिन्यासाठी आईचा दूध सर्वोत्तम पोषण आहे आणि चांगली पकड यशस्वीरित्या दूध पाजण्यासाठी गरजेची आहे. आपण या ट्युटोरियलचे शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आदिवासी विकास विभागातर्फे मी पद्मा वाघ आपला निरोप घेत्या. सहभागासाठी धन्यवाद.